हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपल्या सोनार्स अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आपण सायन्स 1चा आज फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, लॉज ऑफ मोशन. ओके, तर बघा, लॉज ऑफ मोशन या चॅप्टर आज आपण बघणार आहोत. पण हा चॅप्टर आज आपला मयूर सर घेणार आहेत. सायन्स 1चे जे चॅप्टर असतील ते मयूर सर घेतील. ओके. सो हॅलो स्टुडंट, तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर फर्स्ट, लॉज ऑफ मोशन. त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स आपण समजून घेणार आहोत. तर ह्या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहीत पाहिजे की मोशन काय आहे. मोशन आहे द ऑब्जेक्ट change their position with respect to the surrounding is called as motion. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल, इथे स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर आपण बघूया, आता तुम्हाला मोशन कळलं, तर आता आपण कळलं की व्हॉट इज मोशन. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. काय मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट? इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स द मोशन? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन? ह्या प्रश्नाचा अर्थ आहे की तुम्ही खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्या एक्झाम्पल्सद्वारे तुम्हाला मोशन आहे किंवा नाही याचं आपल्याला सांगायचं आहे. तर आपण पहिले बघूया, फ्लाईट ऑफ एन बर्ड म्हणजे पक्ष्यांची उडणे. आता पक्ष्यांची उडणे म्हणजे काय असते? पक्षी वन प्लेस ते एका प्लेसहून दुसऱ्या प्लेसवर जात आहे, म्हणजे त्यांची काय एक मोशन झाली. मग ते मोशन हे प्रेझेन्स आहे. स्टेशनरी ट्रेन, थांबलेली रेल्वेमध्ये तुम्हाला काही मोशन दिसेल का? तिची जी पोझिशन चेंज करते का? नाही. मग तिथे मोशन काय असेल? अब्सेंट असेल. लिव्स फ्लाइंग थ्रू अ एअर, हवेतील उडणारे पालापाचोळा. आता हवेतील उडणारे पालापाचोळा हे कसं असतं? म्हणजे रँडमली त्यांचं मोशन असतं. म्हणजे का त्याचं अर्थ की त्यांचं जे पोझिशन आहे ते पोझिशन ते चेंज करत असतं, म्हणून तिथे जे मोशन आहे हे प्रेझेन्स आहे. अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, डोंगरावरील स्थिर असलेला दगड, हिच्यावर काही मोशन आहे का? तो ज्याची पोझिशन चेंज करत नसेल तो तिथे मोशन हे अब्सेंट असेल. समजलं बाळांनो तुम्हाला? म्हणजे इथे जे मी जिथे टिक करतो तिथे मोशन आहे, आणि जिथे मी क्रॉस करतोय तिथे मोशन हे अब्सेंट आहे. ओके, तर आपण चला बघूया पुढे. वी सी दॅट मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. Sometimes we cannot see the motion of an object directly, as in the case of the bridge. Can you list the other examples of motion beside those given here? म्हणजे याचं सांगतं तुमचं काही एक मोशनची लिस्ट करा, हे व्यतिरिक्त सोडून ते आपण तुम्ही करू शकता. आता मग थिंक्स अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? समजा तुम्ही बसमध्ये बसला आहात आणि तुमच्या शेजारचा जो पर्सन असेल किंवा माणूस असेल तो तुम्ही मोशनमध्ये आहे का? तो आपण जर बसमध्ये बसलो असलो तर तो आपल्यासाठी रेस्टमध्ये, कारण तो त्याची पोझिशन चेंज करत नाही. आपण जर बसच्या बाहेर असलो तो ती बस ही काय असते? मूव्ह होत असते. मग ते म्हणजे पोझिशनची चेंज करत असते, म्हणजे तो त्या टायमाला काय असेल? त्या टायमाला तो मोशनमध्ये असेल. म्हणजे तिथे दोन केस येतात. आता तिथे म्हणजे इथे याचं आन्सर जे असेल ते काय असेल? याचं आन्सर असेल रेस्ट. तो आपल्यासाठी काय रेस्टमध्ये. आपण जर इथे आता आपण ह्या एक्झाम्पल बसमध्ये आपण आहोत, आणि जर आपण बसमध्ये नसलो म्हणजे बसच्या बाहेर असलो तो आपल्यासाठी मोशनमध्ये असेल. चल बघू पुढे. What you take into the consideration to decide an object is moving or not? तुम्ही काय एखादी वस्तू गती किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणजे एखादी गोष्ट मोशनमध्ये किंवा रेस्टमध्ये तुम्ही कसं ठरवता? मोशनमध्ये असेल म्हणजे त्याची काय असते? ती पोझिशन चेंज करत असते, आणि ती रेस्टमध्ये असेल ती पोझिशन चेंज करत नाही. हे समजलं तुम्हाला? चला बघू पुढे. यू हॅव लर्न दॅट मोशन इज रिलेटेड कॉन्सेप्ट. इफ द पोझिशन ऑफ ऑन ऑब्जेक्ट चेंज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन इट्स सेड टू बी इन मोशन, अदरवाइज इट इज सेड टू बी नाही. आपण सुरुवातीलाच बघितली डेफिनेशन. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट तिची पोझिशन जर चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग
त्याला मोशन म्हणतात. आणि ती पोझिशन जर चेंज करत नसते, द ऑब्जेक्ट इज कॅन नॉट चेंज देअर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग इज कॉल्ड ॲज एन इज सेड टू बी अ रेस्ट. समज. तर बघू पुढे. आता पुढचं टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, विस्थापन आणि अंतर. फार सोपा टॉपिक आहे. आपण एकदा रोपली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं ते बघून घेऊ. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट किंवा मिनिमम डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय असतं, तुम्हाला डिस्टन्स माहिती आहे. डिस्टन्स म्हणजे काय, द ॲक्च्युअल पार्ट ट्रॅव्हल अँड ऑब्जेक्ट व्हाईल गोईंग थ्रू अ वन पॉईंट टू द अनदर पॉईंट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. समज तुम्हाला डिस्टन्स. आता बघू काही इथे एक्झाम्पल दिलं आहे, काहीतरी दिलं आहे. लेट्स ट्राय दिस. वाचू आपण. Between points A and B is a different ways as shown in figure 1.1a. आता इथे काही मेजर द डिस्टन्स A म्हणजे इथला A to B मधला आपल्याला डिस्टन्स मोजायचं आहे. तुम्ही हे स्केलच्या आपण याला स्केल पण नाही मोजू शकतो आणि तुम्ही रफली पण मोजू शकतात. ओके. ते नाव आता सेकंड बघू. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आता हे समजा हे जे घर आहे हे शीतल अँड प्रशांत हाऊस. याच्यात कंडिशन काय दिले, शीतल अँड प्रशांत हाऊस आहे आणि ते हे संगीता हाऊस. आपण पहिले कप बघून आणि स्कूल. हे आता काय म्हणतं इथे, शीतल फर्स्ट went her friend Sangeeta house on their way to school. B. Prashant went a straight line from home to school. Both are walking with the same speed. Who will take a less time to reach the school and why? आता जी शीतल आहे, शीतल काय करते, शाळेत जाताना तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन जाते. म्हणजे ती पहिले काय करते, शीतल काय करते, जाताना तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते, म्हणजे संगीताच्या घरी जाते. किती आहे, 500 मीटर ती ट्रॅव्हल करते. नंतर ते दोघी जण परत 1200 मीटर ते नंतर शाळेत जातात. म्हणजे टोटल डिस्टन्स किती, डिस्टन्स जर काढायचं असेल तर आपण काय करतो, त्यांची ॲडिशन करतो. ऑफकोर्स आपल्याला टोटल डिस्टन्स काढायचं आणि त्यांनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर आपण कसं काढू शकतो, 1200 प्लस 500 म्हणजे आलं आपलं 007 म्हणजे 1700. त्यांनी 1700 मीटर काय मीटर म्हणजेच 1.7 किलोमीटर त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं शाळेत जाण्यासाठी. पण प्रशांत जो आहे, प्रशांतनी काय केलं, तो सरळ शाळेत गेला. म्हणजे तो किती चालला, 1300 मीटर तो अंतर चालला. मग आता इथे काय आलं, प्रशांत जे अंतर चाललं ते झालं डिस्प्लेसमेंट, म्हणजे शॉर्टर डिस्टन्स चालला तो. आणि जे शीतलनी काय केलं, ती लॉंग चालली, ती ॲक्च्युअल पाथ चालली. आपण डेफिनेशनमध्ये बघितलं, द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल अँड ऑब्जेक्ट व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. आपण बघितलं. मग संगीताने डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि प्रशांतने डिस्प्लेसमेंट. या एक्झाम्पलचा उद्देश हाच होता. चला आपण बघू नेक्स्ट पुढे. Distance is the length of actual path traveled by an object in a motion while going through one point to the other, whereas the displacement is the minimum distance between the starting point and finishing point. हे आपण बघितलं. डेली डेफिनेशन ही मी लर्न करून ठेवजा. हे तुम्ही काय करता, ही महत्त्वाची काही एखाद्या वेळेस हे IMP येऊ शकतं, परीक्षेत येऊ शकतं. यूज युअर ब्रेन बाग. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड अ एज ऑफ सर्क्युलर field having radius 100 meter as shown in figure 1.2a. If she start from point A and takes one run, how much she will walk and her displacement. म्हणजे काढायचं आपल्या इथे. म्हणजे याचं आहे की स्वराली रोज सकाळी फिरायला जाते. तीच एका सर्क्युलर पाथमध्ये, एका सर्क्युलर फील्डमध्ये ती फिरत असते. आणि त्या सर्क्युलर फील्डचा जो रेडियस आहे, हा जो रेडियस आहे तो आहे तो 100 मीटर आहे. तर ते टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करते. आता जो
फील्ड आहे ती कोणती सर्क्युलर. मग आपल्याला माहिती आपण जेव्हा सर्कलचं आपल्या इथे काय काढावं लागेल, एरिया ऑफ सर्कल काढावं लागेल, म्हणजे टोटल डिस्टन्स काढावं लागेल. मग टोटल डिस्टन्स काय असेल 2πr. 2πr घेऊ आपण, म्हणजे 2 × 3.14 × रेडियस द्याल आपल्याला 100. तर याचं आन्सर येतं, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. याचं येतं 628 मीटर त्यांनी टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केला. आणि डिस्प्लेसमेंट किती ट्रॅव्हल केलं असेल बरं, आपण एक्झाम्पल वापस येऊ. डिस्प्लेसमेंटवर किती ट्रॅव्हल केली असेल, आपण वरती बघितलं डिस्टन्स इज अ मिनिमम डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू द एंडिंग. म्हणजे ते ए पॉईंट इथून समजा इथून सुरू केलं तिने, इथून सुरू केलं आणि इथून फिरत 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 त्याच ठिकाणी आले. म्हणजे त्याचं फायनल आणि फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाली 0. आणि डिस्टन्स किती काढलं आपण, डिस्टन्स काढलं 628 मीटर्स आणि डिस्प्लेसमेंट आलं 0 मीटर. तर आपण बघू सेकंड एक्झाम्पल. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट P अँड गोज टू पॉईंट Q अँड देन रिटर्न टू पॉईंट P, हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल अँड व्हॉट इज देअर डिस्प्लेसमेंट. ही कार आहे, ही कार P पॉईंटपासून स्टार्ट होते, ही कार P पॉईंटपासून स्टार्ट होते तर Q पॉईंटपर्यंत जाते. आणि ती 360 मीटर ती P ते Q पॉईंट चालते. नंतर ती परत रिटर्न Q पॉईंट करते. मग आपल्याला इथे काढायचं कितीचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं असेल किंवा डिस्प्लेसमेंट किती असेल. तर आपण सर्वात प्रथम आपण पहिले डिस्टन्सचं काढू. आता ती समजा P ते Q 360 गेली. ओके, पुन्हा ती Q ते P परत ती 360 गेली. तर याचं ते टोटल डिस्टन्स ते ट्रॅव्हल केलं 720 मीटर इतकं तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आणि डिस्प्लेसमेंट किती ट्रॅव्हल झाली, म्हणजे ती डिस्प्लेसमेंट काय असेल बरं का तिची, म्हणजे तिची जे इनिशियल जी पोझिशन होती जी काय की होती P आणि फायनल पोझिशन होती ती सुद्धा काय होती P. अशा कंडिशनमध्ये आपण काय सांगतो की आपण जसं वरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, जर स्टार्टिंग पॉईंट आणि फायनल पॉईंट जर एकच असेल तर तिची जी डिस्प्लेसमेंट असतं ते काय असतं 0 मीटर असतं. आपल्या याच्यात कन्क्लूड झालं की डिस्टन्स आहे 720 मीटर आणि डिस्प्लेसमेंट 0 मीटर. चला, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0 द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय इट्स मीन कॅन नॉट बी 0. म्हणजे याचा ह्या ओळीचा अर्थ आहे की तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे ती 0 राहू शकते पण डिस्टन्स 0 राहू शकत नाही. तर डिस्टन्स जर 0 राहिला म्हणजे ती बॉडी ट्रॅव्हल करणार नाही. पण हे जे डिस्प्लेसमेंट असतं ते 0 राहू शकतं पण डिस्टन्स 0 राहू शकत नाही. तर बघ, स्पीड अँड व्हेलॉसिटी. व्हॉट आर वेक्टर अँड स्केलर. वेक्टर आणि स्केलर काय, सदिश आणि अदिश काय. सदिश आपण त्याच्या शब्दाचंच असतं सदिश ज्याला दिशा आहे असा तो सदिश म्हणजे काय वेक्टर. म्हणजे अशी क्वांटिटीला दिशा आहे म्हणजे डायरेक्शन आणि ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड आहे अशा क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणून ओळखतो. आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश, म्हणजे जिला दिशा नाही अशी ती अदिश, म्हणजे तिला दिशा नाही पण मॅग्निट्यूड आहे. म्हणजे काय मॅग्निट्यूड, बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडला असेल की मॅग्निट्यूड म्हणजे ॲक्च्युली काय असतं. तर समजा 10 न्यूटन इतका फोर्स लागला अपवर्ड डायरेक्शनला, हे 10 झालं मॅग्निट्यूड. हा न्यूटन झाला, एक युनिट झालं म्हणजे फोर्सचं युनिट झालं. आणि हे काय झालं डायरेक्शन झालं. तुम्हाला इथे कन्क्लूड झालं असं मॅग्निट्यूड, युनिट अँड डायरेक्शन या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजलं असेल. चला पुढे बघू. विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी अँड टाईम, डिस्प्लेसमेंट आर स्केलर अँड वेक्टर. याच्यातले कोणती स्केलर आणि वेक्टर आपल्याला ते ओळखायचं आहे. डिस्टन्स स्केलर आहे कारण तिला डायरेक्शनची
तुला डायरेक्शन असते. स्पीडसुद्धा स्केलर आहे. व्हेलॉसिटी पण वेक्टर आहे. व्हेलॉसिटी ही वेक्टर आहे. टाईम कुठं पण जर तुम्हाला सारखं असेल त्याला डायरेक्शनचं काही नसतं, म्हणून ती पण स्केलर आहे. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शनची गरज आहे म्हणून ती वेक्टर आहे. ओके, आपण बघितलं. सो स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड. आता आपण नवीन टॉपिककडे एका नवीन टॉपिककडे वळणार आहोत. तो आहे स्पीड. इथे दिलं स्पीडचं फॉर्म्युला दिलं तुम्हाला. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन of an object in unit time is called velocity. Here unit time can be second, minute or 1 hour, etc. If large unit use is 1 year as be used as unit of time. म्हणजे युनिट इथे टाईमची युनिट दिली तुम्हाला. काय 1 year असू शकतं, 1 second असू शकतं, 1 minute असू शकतं, 1 hour असू शकतं. त्याच्यानंतर असे जे युनिट आहे हे सर्व युनिट असे काही टाईमची युनिट आहे. डिस्प्लेसमेंट दॅट ऑक्युअर्स इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. म्हणजे एका ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली, काय म्हणतोय मी, त्याच्या डिस्प्लेसमेंटच्या अगोदर व्हेलॉसिटीच्या अगोदर तुम्हाला स्पीडची डेफिनेशन माहीत असावी. स्पीडची डेफिनेशन द डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ स्पीड. म्हणजे स्पीड आणि तुम्हाला सिंपल भाषेत जर सांगायचं, स्पीड आणि व्हेलॉसिटी एकमेकाच्या ऑपोजिट असतात. फरक एवढाच आहे, व्हेलॉसिटीच्या डेफिनेशनमध्ये डिस्प्लेसमेंट टाकायचं आणि स्पीडच्या डेफिनेशनमध्ये डिस्टन्स टाकलं तरी तुम्हाला मार्क्स फुल भेटतील. ओके, तर आपण व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तुम्ही तर स्पीड आहे, स्पीड काय असेल इथे, स्पीड जर आलं समजा इथे काय स्पीड इंटू हा डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी डिस्टन्स येईल इथे आणि खाली टाईमच राहील. ओके, म्हणजे आपल्या इथे समजलं की स्पीड आणि व्हेलॉसिटी एकमेकाच्या कसे अपोजिट आहे, पण त्याच्या फॉर्म्युले पण अपोजिट असतं. फक्त टाईम हे एक कॉमन आहे. हे तुम्हाला शॉर्टमध्ये लक्षात ठेवायला. शॉर्ट ऑलवेज रिमेंबर द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम इन SI सिस्टीम. द युनिट इज मीटर पर सेकंड व्हाईल इन CGS इज सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटीचे आणि स्पीडची जी SI युनिट आहे व CGS युनिट आहे, तर सर्व SI युनिट आहे मीटर पर सेकंड आणि CGS युनिट आहे म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड. CGSचा जो फुल फॉर्म असतो तो असतो सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. हे तुम्हाला महत्त्वाचं जे पुढे काम आहे तुम्हाला. सेकंड बघू. स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आपण आताच बघितलं की स्पीड हे डिस्टन्सची रिलेटेड असतं आणि व्हेलॉसिटी हे डिस्प्लेसमेंटची रिलेटेड असतं. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ अ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम, अदरवाईज कॅन बी डिफरंट. म्हणजे समजा एक ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट जी स्ट्रेट जाते, ए ऑब्जेक्ट धरू समजा आपण, ए ऑब्जेक्ट आहे स्ट्रेट ट्रॅव्हल करते, तिची स्पीड आणि व्हेलॉसिटी ती सेम राहील. पण समजा ती समजा अशा पाथमध्ये ट्रॅव्हल करते, ए ऑब्जेक्ट ही अशा पाथमध्ये ट्रॅव्हल करते, तिची जी व्हेलॉसिटी आणि स्पीड ही वेगवेगळी असेल. म्हणजे असं मला तुम्हाला म्हणजे जर ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम असते, अदरवाईज ते डिफरंट असते. Velocity is the displacement that occur in unit time. Velocity is the displacement occurring in unit time. Velocity म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट होते की एका युनिट टाईममध्ये होत असलेली जे क्रिया आहे किंवा जी हे तिला आपण वेलॉसिटी म्हणून ओळखतो. तर आपण बघू नेक्स्ट पेजवर. In the first example on page number 1, the straight line distance between the house of Sheetal and Sangeeta is 500 meter. That's between Sangeeta house and school is 1200 meter. Also, the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach the Sangeeta house, then 24 minutes to reach from there. Then
शीतल स्पीड अलॉंग ए डिस्टन्स आपला बघितलं की समजा आपल्या डिस्प्ले स्पीड काढायचं असेल तर आपण डिस्टन्स अपॉन टाईमचा फॉर्म्युला आपण यूज करत असतो. इथे शीतल समजा जर इथे आपण पहिल्या पेजवर बघितलं की शीतल हे समजा तिचे शीतलची आपल्या स्पीड काढायची आहे पाथ ए हे ध्यानात ठेवायचं. तिचं डिस्टन्स दिलं आहे आपल्याला 500 मीटर आणि तिला टाईम दिला आहे 5 मिनिट. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये इथे मिनिटचं तुम्ही जेव्हा तुम्ही एक्झाम्पल MCQ सॉल्व करत असता तेव्हा मिनिटच्या ऐवजी तुम्हाला इथे सेकंडमध्ये कन्वर्जन करायचं, पण इथे दिलं नाही तर आपण करू नये. मग तुम्हाला डिवाईड करायचं तुम्हाला इथं मग मीटर पर मिनिट भेटेल, म्हणजे 100 मीटर पर मिनिट भेटेल. शीतल स्पीड अलॉंग अ पाथ बी डिस्टन्स दिलं आपल्या इथे बघितलं आपण 1200 मीटर आणि 24 मिनिट्स. आपल्या इथं तिचा स्पीड आला 50 मीटर पर मिनिट. आणि शीतल ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम असा फॉर्म्युला असतो बघा दिलेला आहे. म्हणजे इथं 1200 आणि 500ची बेरीज म्हणजे 1700 आणि जे टाईम दिला आहे 24 + 5 29 मिनिट्स यांची बेरीज म्हणजेच त्याचं जे तिची स्पीड घेईल 58.6 मीटर पर मिनिट. द शीतल्स वेलॉसिटी आली की आपण माहिती आपण वेलॉसिटी आली तर डिस्प्लेसमेंट ठेवायचं नंतर टाईम ठेवायचं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली तिची शॉर्टेस्ट डिस्टन्स किती झाली 1300 मीटर आणि त्याचा टाईम किती लागत त्याला 29 मिनिट्स लागत होते. मग तिची वेलॉसिटी आली 44.83 मीटर पर मिनिट. हे तुम्हाला काही स्पीड आणि वेलॉसिटीचे काही एक्झाम्पल्स होते आपण ते बघितले. आपण पुढे बघू आता. इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen even during Sachin ride. First, what will be the effect on velocity if the motorcycle if its speed increase or decrease but its direction remain unchanged. सचिन मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासी दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढण्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल. वेग एक तर वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे द स्पीड आहे ती एक तर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. in a second example in a case of a turning on a road will the velocity and speed is same. जसे आपण जेव्हा टर्न घेतो म्हणजे पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा हा सचिन टर्न घेत असताना त्याची वेलॉसिटी आणि स्पीड हे सेम असेल का नाही, कारण त्याची डायरेक्शन इथे इन्क्लूड होईल. बघा इफ सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीप इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी. इथे तुमची वेलॉसिटी पण कॉन्स्टंट असेल. थर्ड, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंज द डायरेक्शन ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स वेलॉसिटी. याची वेलॉसिटी पण चेंज होईल. म्हणजे वेलॉसिटी काय असते म्हणजे तिचं डायरेक्शन पण चेंज होईल आणि मॅग्निट्यूड पण चेंज होईल. इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. द वेलॉसिटी चेंज बाय चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे जेव्हा आपण स्पीड चेंज करत असतो तेव्हा डायरेक्शन ही सेम असते. चेंजिंग द डायरेक्शन स्पीड विल बी सेम. आपण जेव्हा डायरेक्शन चेंज करत असतो तेव्हा स्पीड ही सेम असते. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. इन द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड ॲज डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज. हा साऊंडचा स्पीड दिला आहे 343.2 मीटर पर सेकंड हा तुमचा साऊंडचा स्पीड आहे. आणि जो लाईटचा स्पीड आहे तो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज 29,770 मीटर पर सेकंड. म्हणजे जे
पृथ्वीचे भ्रमण करण्यासाठी पृथ्वीची जी स्पीड आहे ती 19,770 मीटर पर सेकंद. हे तुम्हाला MCQ म्हणजे शाळेची जी एक्झाम असतात MCQसाठी विचारलं जाऊ शकतं. तर आपण बघू युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अमर, अकबर and Anthony are traveling in a different car with different velocity. The distance covered by them during different time interval are given in the following table. म्हणजे अकबर आणि अँटनी हे एका डिफरंट कारमध्ये ट्रॅव्हल करतात आणि त्यांची काही तुम्हाला एक टाईम इन क्लॉक दिला आहे. इथे अमरने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, अकबरने किती केलं आणि अँटनीने किती केलं. इथून तुम्हाला कळेल की 5 वाजता अमर हा म्हणजे 5 वाजता ते अजून त्यांची 5 वाजता ते निघाले नाही होते. मग 5:30 वाजता त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 20 मीटर म्हणजे 20 किलोमीटर यांनी 20 किलोमीटर यांनी 18 किलोमीटर आणि यांनी 14 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. 6 वाजता यांनी 40 यांनी 36 आणि यांनी 28. म्हणजे तुम्हाला इथे कळेल की जो अमर आहे हा याची कसं आहे याचा जो डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याचा जो याचा डिस्टन्स हा एका युनिफॉर्म याच्यात करतो. म्हणजे त्यांचं जे त्याचा जो हे तो प्रत्येक अर्ध्या तासाला तो 20 किलोमीटर चालतोय. तो प्रत्येक अर्ध्या तासाला 20 किलोमीटर चालतोय. म्हणजे याची जी स्पीड झाली ती युनिफॉर्म झाली. पण जी अकबरची जी स्पीड आहे ती युनिफॉर्म नाही, कारण तो पहिले 18 चालतो, मग 36 चालतो, मग 42 चालतो, अचानक 17 येतो, मग 85 येतो. याची स्पीड जी 95 येतो. याची स्पीड ते नॉन युनिफॉर्म आहे, कारण तो अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो इक्वल टाईम इंटरव्हलमध्ये. म्हणून याची स्पीड कशी आहे नॉन युनिफॉर्म आहे. याची युनिफॉर्म आहे. आणि याची बघू आपण यांनी 14, 28, 42, 30, 56, 70 आणि 84. म्हणजे हा प्रत्येक अर्ध्याचा 14 किलोमीटर हा चालतोय. म्हणजे याची स्पीड झाली युनिफॉर्म. व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नथिंग टू डिस्टन्स मेड बाय अमर, अँटनी अँड अकबर. म्हणजे यांनी प्रवास करत असताना म्हणजे त्यांनी किती कालावधी लावला प्रत्येकाने 30 किलोमीटर म्हणजे 30 मिनिटं लावले त्यांनी. हू हॅज कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. कोणी ट्रॅव्हल केलं अमर आणि अँटनीने. त्यांनी ह्या दोघी जणांनी इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये केलं. आर ऑल द डिस्टन्स कवर बाय अकबर इन अ फिक्स्ड टाईम इंटरवल इज द सेम. नो. त्यांनी अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इक्वल टाईम इंटरवलमध्ये. कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर बाय अमर, अकबर अँड अँटनी इज फिक्स टाईम इंटरवल. व्हॉट यू कॅन सेड अबाउट स्पीड. तुम्ही त्याच्या स्पीडबद्दल काय म्हणू शकाल. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल दॅन इट इज सेड युनिफॉर्म स्पीड. आपण बघितलं की इक्वल डिस्टन्स जो इक्वल टाईम इंटरवलमध्ये करत असेल तोची युनिफॉर्म स्पीड आहे. आणि जो अनइक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये करत असेल त्याची नॉन युनिफॉर्म स्पीड आहे. फॉर एक्झाम्पल व्हेकल्स बिगिन इन द ट्रॅफिक. म्हणजे एका ट्रॅफिकमध्ये असणारी व्हेकल म्हणजे जी स्पीड आहे हमेशा चेंज होत राहते. ओके. तर आपण आजचा लेक्चर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.